नमस्कार. दसरा विजयादशमी हिंदू संस्कृतीत महत्त्व असलेला व मोठा सण. दसरा हा अश्विन शुद्ध दशमीला येतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून 9 दिवस नवरात्र असते. त्यानंतरचा 10वा दिवस म्हणजे दसरा. ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात. दसरा सण मोठा नाही, आनंदाला तोटा या काव्यातच या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणामध्ये चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वती पूजन व शस्त्रपूजन केले जाते. दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनच आहे. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले. पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्यावेळी विराटच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली. तो हाच दिवस शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईत सुद्धा या सणाचे महत्त्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. दसरा म्हणजे विजयादशमी हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस. फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्या अभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्यावेळी मानधन किंवा फी नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? तुम्ही मागाल ते मी देईल. ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी सुवर्णमुद्रा याप्रमाणे 14 विद्यांबद्दल 14 कोटी सुवर्णमुद्रा आणण्यास सांगितल्या. कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला, परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता. तरी सुद्धा राजाने कौत्साकडे 3 दिवसाची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याची पाने सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली. कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतू ऋषींकडे गेला आणि गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली, परंतु ऋषींनी त्यापैकी 14 कोटी सुवर्णमुद्रा परत घेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितल्या. लोकांनी त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता, म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या तुकाराम महाराजांच्या उक्तीत 2 सणांचा अजोड असा उल्लेख केला आहे व तो योग्यच आहे. या दिवशी सीमा उल्लंघन, शमीपूजन, अपराजित पूजन आणि शस्त्रपूजा ही 4 कृत्ये करायची असतात. अपराह्नकाली 3ऱ्या प्रहरी दुपारी गावच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जिथे शमीची किंवा आपट्याचे वृक्ष असेल तिथे थांबतात. पुढील श्लोकांनी शमीची प्रार्थना करतात. शमी शमयते पापम शमी लोहितकंटका धारिण्यजनु बाणानां रामस्य प्रियवादिनी करिष्यमाण यंत्रायां यथा काल सुखम मया तत्र निर्विघ्न करते त्वं भव श्रीराम पूजिते. शमी पाप क्षमविते, नष्ट करते. शमीची काटे तांबूस असतात. शमी रामाला प्रिय असून अर्जुनाच्या बाणांना धारधार करणारी आहे. हे शमी, रामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजय यात्रेला निघणार आहे. ही यात्रा तुम्हाला निर्विघ्न आणि सुखकर कर. आपट्याची पूजा करताना असल्यास पुढील मंत्र म्हणतात. अश्मंतक महावृक्ष महादोष निवारणम इष्टनाम दर्शनम देही कुरु शत्रुविनाशनम. हे अश्मंतक महावृक्ष, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्ण नाणे, विकल्पाने तांब्याचे नाणे ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात. सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. ओम शांती. शुभम भवतु.